गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण रोटेशनल डायनामिक्स ह्या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहे. अगोदर आपले 2 लेक्चर याच्यावर झालेले आहेत. आपण ह्या चॅप्टरमध्ये रोटेशनल डायनामिक्स बद्दल बेसिक इंट्रोडक्शनचा स्टडी केला. डायनामिक्स म्हणजे काय, कायनॅमॅटिक्स म्हणजे काय. कायनॅमॅटिक्स म्हणजे जिथं आपण मोशनच्या एक्सटर्नल प्रॉपर्टीचा स्टडी करतो. एक्सटर्नल प्रॉपर्टी कोणत्या, तर त्याच्या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन यांचा अभ्यास करतो. डायनॅमिक्स म्हणजे काय, मग डायनॅमिक्समध्ये आपण जी मोशनमुळे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन भेटलंय त्यांच्या कॉजेसचा, त्यांच्या कारणांचा अभ्यास करतो, म्हणजे फोर्सचा अभ्यास करतो. ठीक आहे. हे पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याचबरोबर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन ह्या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. ह्यांच्यामधलं रिलेशनचाही अभ्यास केलेला आहे. आज पुढे जाऊन आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट शिकायचे. त्यातला पहिला पॉईंट पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याला शॉर्ट फॉर्म मध्ये UCM म्हणतात. काय म्हणायचं याला, UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता पहा बर का, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशन म्हणजे तुम्हाला माहितच आहे. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? अ पार्टिकल रिव्हॉल्विंग अराउंड द सेंटर ऑफ द सर्कल. किंवा आपण अशी डेफिनेशन केली, अ पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. एखादा पार्टिकल, एखादा ऑब्जेक्ट हा जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवरनं फिरत असेल तर ते म्हणतो की आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग इथं नवीन एक वर्ड ऍड झाला, युनिफॉर्म. व्हॉट इज मीन बाय द युनिफॉर्म? फिजिक्समध्ये लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळेस युनिफॉर्म हा वर्ड येईल, ह्या युनिफॉर्मचा एकच अर्थ कॉन्स्टंट स्पीड. युनिफॉर्म म्हणजे काय म्हणायचं, कॉन्स्टंट स्पीड. काय कॉन्स्टंट असणार, स्पीड कॉन्स्टंट असणार. ज्या मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं त्याला म्हणायचं युनिफॉर्म. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय होईल, अगोदर मी लिहून देतो डेफिनेशन. बघा, अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, performing circular motion with a constant speed, is called as UCM. शॉर्ट फॉर्मच लिहिलं मी, लक्षात UCM ठेवायचं शेवटपर्यंत. पार्टिकल सर्क्युलर मोशन तर परफॉर्म करतोय, पण कशा प्रकारे परफॉर्म करतोय, विथ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळं दॅट मोशन इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल कोणते आहे त्याचे, भरपूर एक्झाम्पल आहे त्याचे. तुम्हाला सांगतो पहा, अर्थ आहे सेंटरला, अर्थभोवती मून रिव्हॉल्व होते. अर्थभोवती मून रिव्हॉल्व होते. तुम्हाला माहित आहे अमावस्या पौर्णिमा, एकदा पूर्ण चंद्र दिसला की दुसरा नंतर पूर्ण चंद्र किती दिवसांनी दिसतो, 30 दिवसांनी दिसतो. म्हणजे त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला आपण म्हणतो की 1 महिना लागतो, पण ऍक्च्युअली 1 महिना लागत नाही. तर त्याच्यासाठी एक परफेक्ट टायमिंग आहे. मूनला अर्थभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी एक ऑसिलेशनसाठी 27.3 डेज लागतात. किती लागतात, 27.3 डेज. दुसऱ्या ऑसिलेशनसाठी किती वेळ लागणार, एवढाच वेळ लागणार. तिसऱ्या ऑसिलेशनसाठी केवढा वेळ लागणार, एवढाच वेळ लागणार. याचा अर्थ काय की मूनचं स्पीड कॉन्स्टंट आहे, बदलत नाही. म्हणजे इथं मून कॉन्स्टंट स्पीडनं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. याचा अर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इथं परफॉर्म होतं. मी तुम्हाला म्हणतोय की स्पीड कॉन्स्टंट आहे, आणि इथं जे स्पीड असेल, जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, ते मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही गोष्टी असतात. ह्याचं मॅग्निट्यूड तर कॉन्स्टंट असेल मूनचं, पण डिरेक्शन प्रत्येक वेळेस बदलेल.
मूनची डिरेक्शन काय होईल प्रत्येक वेळेस बदलेल. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याला ऍक्सलरेटेड मोशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात याला? ऍक्सलरेटेड मोशन. कारण की याची डिरेक्शन काय होत असते? सारखी चेंज होते, बदलते डिरेक्शन, म्हणून याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. जिथं स्पीड कॉन्स्टंट आहे आणि पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अजून एक्झाम्पल कोणते सांगता येतील हो तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे? भरपूर एक्झाम्पल आहेत, भरपूर एक्झाम्पल आहेत. अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. फॅन स्टार्ट केला, पहिल्यांदा हळूहळू फिरतो, नंतर तो कॉन्स्टंट स्पीडनं फिरायला लागतो पहा. म्हणजे तिथं जे फॅन तुमचा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याचं टिप सर्क्युलर मोशन तर परफॉर्म करताय, पण त्याच्याबरोबर तो कॉन्स्टंट स्पीडनं फिरतो. म्हणजे तो कोणती मोशन परफॉर्म करतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच प्रमाणात घड्याळातले काटे, तास काटा असेल, मिनिट काटा असेल, सेकंद काटा असेल, प्रत्येक वेळेस एक ऑसिलेशन कंप्लीट करायला त्यांना सेम टायमिंग लागतं. म्हणजे त्यांचं जे स्पीड आहे, मिनिट हँड असेल, हावर हँड असेल, सेकंड हँड असेल, त्यांचं प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट स्पीड असतं. कॉन्स्टंट स्पीडनं ते फिरतात. म्हणजे इथंही ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. कोणती? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. लक्षात ठेवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याचे काही हे एक्झाम्पल्स. आता मला थोडं याच्या अपोजिट स्टडी करायचं आहे. मला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे तर माहीत झालं, मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कसली असते? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथपर्यंत माहित आहे मला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन विथ अ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन म्हणजे तिथं स्पीड कॉन्स्टंट नाहीये. म्हणजे काय डेफिनेशन करता येईल आपल्याला? अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन विथ अ चेंजिंग स्पीड, नॉट द कॉन्स्टंट स्पीड, इज कॉल्ड ॲज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जिथं तुमच्या पार्टिकल ऑब्जेक्टची स्पीड कॉन्स्टंट नसतं, सारखं बदलतं. सर्क्युलर मोशन तर परफॉर्म करतोच तो ऑब्जेक्ट, तो पार्टिकल, पण त्याचं स्पीड सारखं बदलतं. ह्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. साधं एक्झाम्पल सांगतो पहा. मी फॅन स्टार्ट केला, तो लगेच कॉन्स्टंट स्पीडनं फिरत नाही, हळूहळू त्याचं स्पीड वाढत जातं. म्हणजे स्पीड वाढत जातं म्हणजे स्पीड चेंज होतं, स्पीड इन्क्रीज होतं. ती जी मोशन आहे का, दॅट इज नोन ॲज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दुसरं एक्झाम्पल सांगतो. फॅन बंद केला, मी बटन दाबला, तर तो एकदम स्टॉप होत नाही, हळूहळू स्लोली 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 त्याचं स्पीड कमी होतं. म्हणजे स्पीड डिक्रीज होतं, स्पीड कॉन्स्टंट राहत नाही. त्यावेळेस सुद्धा तो कोणती मोशन परफॉर्म करतो? नॉन युनिफॉर्म मोशन परफॉर्म करतो. आणि इंटरमिडिएट स्टेटला, मधल्या स्टेजला फॅन हा कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असतो, त्यावेळेस तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. एक दोघांमधलं कंबाईन एक्झाम्पल सांगितलं, लक्षात ठेवा. सोपा कन्सेप्ट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लक्षात ठेवायचं. आपल्याला याच्यावर भरपूर अभ्यास करायचा आहे पुढे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आणि पुढं थोडा डीप मध्ये स्टडी करूया. वेगळा पॉइंट असेल. मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचाच अभ्यास करणार आहे, युसीएमचाच अभ्यास करणार आहे. पण याच्यामध्ये मी पिरियडिक टाइम किंवा याला दुसरं नाव आहे पहा, टाइम पिरियड, किंवा याला अजून एक नाव आहे पहा, पिरियड सुद्धा फक्त म्हणतात, कॅपिटल टी. नोटेशन काय? कॅपिटल टी. पिरियडिक टाइम, टाइम पिरियड, पिरियड एकच तिघांची नाव आहे, कॅपिटल टी नोटेशन. याची डेफिनेशन सांगतो तुम्हाला समजेल. अ पार्टिकल परफॉर्मिंग uniform circular motion, UCM,
the time taken by particle to complete one revolution is called as periodic time or time period or period. काही नाव दे, तिन्हीपैकी काही म्हणत आहे. कॅपिटल पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि पार्टिकलनं एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला वेळ म्हणजे त्याला म्हणायचा त्याचा टाइम पिरियड. आणि टाइम पिरियडचं एसआय युनिट आहे पहा सेकंद. टाइम पिरियड एसआय युनिट मध्ये कशात मोजायचा? सेकंद. यस मध्ये मोजायचा सेकंद. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. हे घड्याळ आहे, याच्यामध्ये हा तास काटा आहे, मी म्हणतो हावर हँड आहे. तास काट्याला काय म्हणतो आपण? हावर्स हँड. त्याचे एक ऑसिलेशन कंप्लीट व्हायला याला किती वेळ लागेल पहा बरं का. मी टाइम पिरियड लिहितोय, कशाचा लिहितोय? हावर हँडचा लिहितोय. एक ऑसिलेशन कंप्लीट करायचं, कुठूनही तास काटा सोडायचा, तिथंच माघारी आला की एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. 12 पासून सुटला 12 पर्यंत आला की एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. 3 पासून सुटला 3 पर्यंत आला की एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. 6 पासून सुटून 6 पर्यंत आला एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. कुठूनही सोडा, तिथं रिटर्न आला की एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. एक ऑसिलेशन कंप्लीट व्हायला तिथला किती वेळ लागतात? त्यावेळेला हवर्स लागतात. किती तास लागतात? 12 तास लागतात. म्हणजे टाइम पिरियड हावर हँडचा किती आहे? 12 तास आहे. त्याच ठिकाणी जर मी मिनिट हँड घेतलं तर मिनिट हँडचा टाइम पिरियड किती असेल? मिनिट हँड, मिनिट काटा कुठूनही सोडला आणि तिथं माघारी आहे त्या पोझिशनला आला तर 60 मिनिटं त्याला लागतात. किती लागतात? 60 मिनिट हे मिनिट काट्याचा टाइम पिरियड. दुसरा जर सेकंद काटा घेतला तर सेकंद काट्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल? 60 सेकंद लागतील. किती लागतील? 60 सेकंद. दॅट इज द टाइम पिरियड. कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, एक ऑसिलेशन कंप्लीट करायला घेतलेला वेळ. मून अर्थभोवती रिव्हॉल्व होत आहे, बरोबर आहे. मून अर्थभोवती रिव्हॉल्व होत आहे. मूनचा टाइम पिरियड किती? एक ऑसिलेशन कंप्लीट व्हायला त्याला किती वेळ लागतो? 27.3 डेज. किती लागतात? 27.3 डेज. अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, अर्थ रोटेटिंग. आता हे काय जास्त मी डिटेल जात नाही, जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच अभ्यास करा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला पिरियडिक टाइम किंवा टाइम पिरियडचा डेफिनेशन आणि हे कन्सेप्ट. पुढं फक्त इथं थांबायचं नाही, आपल्याला याच्यावरून एक फॉर्म्युला तयार करायचा. तो मी कशा प्रकारे तयार होतो तुम्हाला सांगतो. आपण शिकलाय पहा आपण एक फॉर्म्युला शिकलोय पहा. 1 मिनिट बाळांनो. आपण 8वी 7वी 8वी 9वी मध्ये शिकलोय पहा. वेग बरोबर अंतर भागिले काळ शिकलो, बरोबर. किंवा काळ बरोबर हे इकडे आलं हे इकडे गेलं, अंतर भागिले वेग. हा फॉर्म्युला आपण, हे सूत्र आपण शिकलेलो आहे. मराठीमध्ये मुद्दाम लिहिलं बरं का. सांगतो तुम्हाला. हेच वेगला आपण ह्या भाषेत काय म्हणतो? फिजिक्सच्या स्पीड किंवा व्हेलॉसिटी. मी म्हणतो व्हेलॉसिटी. काय म्हणतो? व्हेलॉसिटी. बरोबर. अंतर डिस्टन्स, अंतर म्हणजे डिस्टन्स, भागिले काळ म्हणजे टाइम, टी म्हणतो. म्हणजे टाइमचा फॉर्म्युला काय? टाइम इकडे येणार, व्ही इकडे जाणार, डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. ठीक आहे. पाहतो तुम्हाला सांगतो. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आपण टाइम पिरियडची डेफिनेशन काय करतोय?
की तो एक ऑसिलेशन कंप्लीट करून त्याच ठिकाणी आला की तो जो वेळ लागेल त्याला टाइम पिरियड म्हणतोय. मग तो किती अंतर कव्हर करेल हो? तर तो अंतर कव्हर करेल सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. किती अंतर करेल तो? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे 2πr/v. किती अंतर कव्हर करेल तो? 2πr/v. पहा, एक ऑसिलेशन कंप्लीट करतोय म्हणजे तो किती अंतर कव्हर करतोय? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिस्टन्स 2πr डिवायडेड बाय व्हेलॉसिटी v. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितलेलं की लिनियर व्हेलॉसिटी v आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, लिनियर व्हेलॉसिटी v आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा यांच्यामध्ये रिलेशन आहे आणि ते रिलेशन आहे v = r ओमेगा. v = r ओमेगा. ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होईल? t = 2πr डिवायडेड बाय r ओमेगा. r ला r निघून गेला. फॉर्म्युला काय राहिला टाइम पिरियडचा? t = 2π/ओमेगा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? t = 2π/ओमेगा. आपल्याला हा शेवटपर्यंत लागणार आहे. आपल्याला याच्यावर प्रॉब्लेम सोडवायचे. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर स्पीड. ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. ह्या फॉर्म्युल्यानं जर मला अँग्युलर स्पीड दिलं तर मी टाइम पिरियड फाइंड आउट करू शकतो. टाइम पिरियड दिलं तर मी अँग्युलर स्पीड फाइंड आउट करू शकतो. कारण की 2 आणि पाय यांच्या व्हॅल्यू मला माहित असतात. पायची व्हॅल्यू 3.14 मी ठेवून हे सोडवू शकतो. तुम्हाला ह्या पॉइंटमध्ये एक समजलं असेल की टाइम पिरियडची डेफिनेशन, टाइम पिरियडचं SI युनिट आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. t = 2π/ओमेगा. ठीक आहे, समजली तोपर्यंत. पुढे जाऊया आणि शेवटचा पॉइंट स्टडी करूया. फ्रिक्वेन्सी, वारंवारता. फ्रिक्वेन्सीला आपण वारंवारता म्हणतो. फ्रिक्वेन्सी. सेकंड पॉइंट, फ्रिक्वेन्सी. स्मॉल n नोटेशन फ्रिक्वेन्सी. अगोदर डेफिनेशन लिहितो मग सोडून देतो. द नंबर ऑफ ऑसिलेशन किंवा द नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन performed by particle in a unit time. Power. The number of revolution performed by particle in a unit time is called as a frequency. एका सेकंदामध्ये पार्टिकल किती रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो. युनिट टाइम म्हणजे काय? 1 सेकंद किंवा 1 मिनिट. एका सेकंदात किंवा एका मिनिटात पार्टिकल किती रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. एक्झाम्पल सांगतो पहा तुम्हाला. जे मिक्सर वगैरे असतं का त्याच्या प्लेटवर, म्हणजे जी इन्स्ट्रक्शन प्लेट असते किंवा मोटर वगैरे त्याच्या इन्स्ट्रक्शन प्लेटवर RPM मध्ये त्याचं स्पीड दिलेलं असतं. पहा, ते ॲक्च्युली स्पीड नसतं, ते फ्रिक्वेन्सी असते. 1000 RPM लिहिलेलं असतं, 1800 RPM असतं, 2800 RPM असतं, 3600 RPM असतं. याचा अर्थ 1000 RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. RPM म्हणजे काय? रिव्हॉल्यूशन पर मिनिट. 1000 RPM याचा अर्थ एका मिनिटामध्ये तो 1000 रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो. दुसरा 2800 RPM म्हणजे एका मिनिटामध्ये तो 2800 रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो. असे वेगवेगळे तुम्हाला फ्रिक्वेन्सी जनरल लाईफमध्ये पाहता येते. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन लक्षात ठेवायची. एका सेकंदात किती ऑसिलेशन कंप्लीट करतो किंवा एका मिनिटात किती ऑसिलेशन कंप्लीट करतो त्याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आपल्याला माहित पाहिजे. SI युनिट, फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्स. कारण की हर्ट्स या सायंटिस्टनं फ्रिक्वेन्सी इन्व्हेंटेड केली, त्याच्यामुळे त्याचं नाव देण्यात आलं हर्ट्स. वेगवेगळे भरपूर युनिट्स आहेत फ्रिक्वेन्सीला. RPS युनिट आहे पहा, CPS युनिट आहे, RPM युनिट आहे. मग हे RPS म्हणजे काय? R मीन्स रिव्हॉल्यूशन, P मीन्स पर सेकंद, रिव्हॉल्यूशन पर सेकंद.
CPS म्हणजे काय? सायकल पर सेकंद. त्याच्यामध्ये आपण लाईटची वगैरे फ्रिक्वेन्सी मोजू शकतो. RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. असे वेगवेगळे फ्रिक्वेन्सीचे युनिट्स आहेत. त्यातलं हर्ट्स महत्वाचं आणि RPS हे दोन SI युनिट आहेत. राहिलेले CGS युनिट म्हणून कन्सिडर करतात. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय समजलं? फ्रिक्वेन्सी डेफिनेशन समजली, फ्रिक्वेन्सीची SI युनिट माहिती झाली. आता फ्रिक्वेन्सीचा दुसरा एक फॉर्म्युला आहे पहा, दुसरी एक डेफिनेशन आहे, मी तुम्हाला सांगतो. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. कशाचा रेसिप्रोकल? टाइम पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजेच त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला नोटेशन काय आहे? कशाचा रेसिप्रोकल? रेसिप्रोकल म्हणजे 1/. कशाचा रेसिप्रोकल? टाइम पिरियडचा. काय नोटेशन टाइम पिरियडला? टी नोटेशन. काय? कॅपिटल टी नोटेशन. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला भेटणार n इज इक्वल टू 1/t. पण आपल्याला टी टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा? 2π/ω. ठीक आहे. ज्या वेळेस 1/2π/ω वर जाईल त्यावेळेस अल्टर होईल ω/2π. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय झाला? ω/2π. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होता? 2π/ω. हे अशा प्रकारे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एकावरून एक फाइंड आउट करायचं. एक फॉर्म्युला 10 प्रकारे वापरता येतो प्रॉब्लेम मध्ये. कशा प्रकारे वापरायचा, काय काय वापरायचं ते आपण नंतर प्रॉब्लेम सोडवताना पाहणारच आहोत. ठीक आहे. आजच्या लेक्चरला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. पहिली महत्वाची गोष्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर पिरियडिक टाइम, टाइम पिरियड, कॅपिटल टी, फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2π/ω. SI युनिट टाइम पिरियडचं सेकंद. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, फ्रिक्वेन्सीचा SI युनिट, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला n इज इक्वल टू ω/2π. हे सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आतापर्यंत आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन शिकलो. सर्क्युलर मोशनच्या फक्त कायनेमॅटिकचा अभ्यास केला. सर्क्युलर मोशन मध्ये ज्या एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत, एक्सटर्नल प्रॉपर्टीज आहेत, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, याचा अभ्यास केला. पण आपण याच्या पुढच्या तासाला डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा अभ्यास करणार. म्हणजे ही सर्क्युलर मोशन कोणामुळे भेटते, काय रिझन आहे, कोणते ह्याला फॅक्टर कारणीभूत आहेत सर्क्युलर मोशनला, कोणता फोर्स कारणीभूत आहे सर्क्युलर मोशनला, आपण नेक्स्ट लेक्चरला याचा स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू.